आता आपण ब्लाऊज कटिंग करून घेऊया. चारी पदर एकत्र कटिंग करायचे सुरुवातीला, म्हणजे मागचा पुढचा भाग एकत्र निघणार. त्याच्यानंतर 2 भाग करून घ्यायचे, एकत्र कापल्या नाही जाणार म्हणून. आता हा आपण मागचा भाग साईडला ठेवायचा. पुढचा भाग प्रेसपट्टी कापून घ्यायची. प्रेसपट्टी पुढच्या भागाचा मोंढाचा आकार खोलवा अजून एकदा देऊन घ्यायचा. हा पाऊण इंचाचा. हा पुढील गळा. हे आपले पुढचे 2 भाग तयार होतात. आणि हे टक्स समोर समोर ठेवायचे. हे आहे आपलं 1.5 इंचाचा अंतर. हा आकार आपल्याला समोर समोर ठेवून करून घ्यायचा आहे. हा झाला पुढचा भाग, ही प्रेसपट्टी. आता आपण मागचा भागाचा गळ्याचा आकार देणार आहोत. आणि दरवेळेस मागचा भाग आपण अर्धा इंच खालनं कमी करून घ्यायचा उंचीमध्ये. म्हणजे पुढे प्रेसपट्टी असते त्याच्यामुळे अर्धा इंच आपण पाठीमागनं कमी करून घ्यायचा, मागचा भाग मोठा होत नाही. आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 10, गळा रुंदी 2.5, गळा रुंदी 2.5. राहिलेलं राहील ते शोल्डर आपलं 3 बरोबर राहिलेलं आहे. गळा उंची 10चा आपण बॉक्स करून घ्यायचा. आकार देण्यासाठी पाऊण इंचाचा आकार द्यायचा. गळ्याचा आकार देण्यासाठी याचा मध्ये घेऊन आपण गळ्याचा आकार देऊन गळा कट करायचा. आता उरलेल्या कापडामध्ये आपण बाही काढणार. बाही काढताना पण बाहीची सोपी पद्धत आहे एकदम. बाही रुंदीमध्ये मायनस प्लस काहीच करायचं नाही, फक्त छातीचा 4था भाग घेणे. छाती आपली 34 होती, त्याचा 4था भाग 8.5 आलेला आहे. 8.5 आणि बाही लांबी 4 अधिक 1.5 इंच. बाही रुंदी 8.5. आपण 8.5 आणि 5.5चा बॉक्स करून घेतलेला आहे. बंद बाजूपासनं बाही लांबी, ओपन बाजूला बाही रुंदी. बंद बाजूच्या समोर घ्यायचे 3 इंच बाहीचा आकार देण्यासाठी. 3 इंचाच्या समोर घ्यायचे 1.5 इंच. बंद बाजूपासनं घेण्याचं 1 इंच. आणि कोपऱ्यातनं आकार देण्यासाठी टेप ठेवायचा 3.5, 4.5. आता हा बाहीचा आपण आकार देऊन घेऊया. हे अर्धा इंच. एकदम सोप्या पद्धतीचं बाही आकार आहे. ही झाली आपली 4 टक्सची कटोरी. आता आपण पुढील भागात 4 टक्सचा ब्लाऊज शिवूया. झोप आली.